आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। बारामतीमधून अजित पवार, आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांना उमेदवारी। बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना होण्याची शक्यता। पवार गटाकडून योगेंद्र पवार यांना एबी फॉर्म दिल्याची सूत्रांची माहिती। येवल्यामधून छगन भुजबळ, दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ, परळमधून धनंजय मुंडे यांना उमेदवारी, तर मावळमधून सुनील शेळके, अहिल्यानगरमधून संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर। कागलमधून हसन मुश्रीफांना आणि श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांना उमेदवारी जाहीर। धर्मराव बाबा आत्राम आणि संजय बनसोडे देखील पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर। अजित पवार गटाच्या पहिल्या यादीमध्ये वडगाव शहरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक यांचं नाव नाही, तर बाळासाहेब आजबे यांचंही नाव यादीत नाही। आमदार सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना। पहिल्या यादीमध्ये नाव नसल्यामुळे टिंगरे अजितदादांची भेट घेणार। सुनील टिंगरे वडगाव शहरीचे विद्यमान आमदार। सुलभा खोडकेंचा अजित पवार गटात पक्षप्रवेश। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सुलभा खोडके यांना अमरावती शहरमधून उमेदवारी जाहीर। शरद पवार गटाच्या केपी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश। केपी पाटील राधानगरीमधून लढण्यास इच्छुक। अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांचा ठाकरे गटात प्रवेश। अनुराधा नागवडे 50 ते 60 कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात। अनुराधा नागवडे श्रीगोंद्यामधून लढण्यास इच्छुक। पैठण विधानसभेसाठी 3 इच्छुक उमेदवार सचिन घायाळ, मनोज पेरे आणि दत्ता गोरडे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर। माहीम दादर मतदारसंघामध्ये सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे यांच्यामध्ये लढत होणार। मनसेकडून अमित ठाकरे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर मैदानात। ठाकरे गट माहीममध्ये नवीन उमेदवार देण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना माहीममधून उमेदवारी जाहीर। त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्ही आमचं करू, परतफेडीची गरज नाही। ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या उमेदवारीवर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया। अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर मोठी गर्दी। माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्या विरोधात मैदानात। तरुणांचं राजकारणामध्ये स्वागत करावं, ही आमची परंपरा आणि संस्कृती, राऊतांचं वक्तव्य। तर माहीममध्ये ठाकरे गट लढणार नाही, असं कधीही होत नाही। उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। वरळीमधून संदीप देशपांडेंना मनसेची उमेदवारी। आदित्य ठाकरेंविरोधात देशपांडेंचा सामना होणार, तर बेलापूरमधून गजानन काळे निवडणुकीच्या रिंगणात। आम्ही गनिमी काव्यानं डाव टाकणार, सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवार कळल्याशिवाय आमचे उमेदवार सांगणार नाही, तर उद्या एक उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार, जरांगेंची माहिती। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। आज महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याची दाट शक्यता। काँग्रेसला 105, ठाकरे गट 95, तर शरद पवार गटाला 84 जागा मिळण्याचा अंदाज। महाविकास आघाडीमध्ये 4 ते 5 जागांवर मतभेद होते, ते आता मिटले। उद्या यादी जाहीर होणार, नाना पटोले यांची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं काम 99% पूर्ण। आम्ही उद्याचे सत्ताधारी, आम्हाला सत्तेत बसायचंय। आज संध्याकाळी 3ही पक्षाचे नेते पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करतील, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना सेंचुरी मारणार, राऊतांना विश्वास, तर सेंचुरी मारण्यासाठी तितक्या जागा तरी लढवा, शिरसाट यांचा टोला। महायुतीमधील 18 जागांवर पेच अद्यापही कायम। भाजपकडून 99, शिवसेनेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, तर बंड शमवण्यासाठी काही जागा जाहीर करण्यास सावध पवित्रा। संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती तुटली। जागांची मागणी पूर्ण न झाल्यानं ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची युती तुटल्याची मनोज आखरे यांची माहिती। संभाजी ब्रिगेड राज्यामध्ये 50 जागा लढवणार। भाजपचे माजी आमदार विनय नातू मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला। गुहागर विधानसभेची जागा भाजपला मिळण्यासाठी विनय नातू आग्रही। इंदापुरात पवार गटातील नाराजांमध्ये फूट। प्रवीण माने यांच्या सभेला आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा यांची दांडी। इंदापूरच्या जागेवरून शरद पवारांना नाराज गटातील नेत्यांचं बंड थंड करण्यात यश आल्याचे संकेत। कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे लढत होण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी मिळण्याचा अंदाज।
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. दत्ता मामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यात लढत अटक. पैठण मतदारसंघातून शिंदे गटाकडून विलास भुमरे यांना उमेदवारी. 29 तारखेला पैठणमध्ये भव्य दिव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये भाजपला खिंडा. भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांची भाजपला सोडचिठ्ठी. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचा मोठा धक्का. इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. इंदापूरमधील जुनी मार्केट इथं सभेचं आयोजन करून शक्तीप्रदर्शन. नाना काटे यांनी रात्री उशिरा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सूत्रांची माहिती, नाना काटे चिंचवडमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक. रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभेमधून लढणार. शिंदे गटात प्रवेश करून संजना जाधव निवडणूक लढण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदे संजना जाधव यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेणार. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उमेदवारी अर्ज भरला. भाजप उमेदवार नव्या हरिदास यांच्या विरोधामध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत उद्या सुनावणी. शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी. दोन्ही गटांना चिन्हाच्या वापरापासून रोखण्याच्या मागणीसाठी पवार गटाची याचिका. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महायुती सरकार विरोधात प्रचार रथ तयार. भ्रष्ट युती टेम्पो सर्व्हिस असा प्रचार रथावर उल्लेख. जालन्यामध्ये आपलं काम केलं नाही तर आपण त्यांचं काम करायचं नाही. शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा नाव न घेता भाजपला इशारा. भाजपचे मिलिंद पाटणकर अपक्ष निवडणूक लढवणार. भाजप आमदार संजय केळकर यांना पाटणकरांचा विरोध. शिंदे गटही आमदार संजय केळकर यांच्या विरोधात. रत्नागिरीमध्ये भाजपला धक्का. माजी आमदार बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. शिंदे गटाकडून उदय सामंतांना उमेदवारी मिळाल्यानं नाराजी. चांदवडमध्ये भाजपात बंडखोरी होण्याची शक्यता. केदा आहेर यांची निवडणूक लढवण्याची घोषणा. तर भाजपकडून आमदार राहुल आहेर यांना पुन्हा एकदा उमेदवारी. महाविकास आघाडीमध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामधील तिढा वाढला. नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला सुटल्याची चर्चा. दरम्यान हेमलता पाटील नाशिक मध्यमधून लढण्यावर ठाम. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आमदार आशुतोष काळेंवर नाराजी. राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुती धर्म न पाळल्याचा आरोप. शिवसैनिकांकडून बंडाची भूमिका जाहीर. खडकवासल्यामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी. मयुरेश वांजळे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांचे पुत्र. तर बहीण अजित पवार गटात असली तरी माझ्यासाठी काम करणार. मयुरेश वांजळे यांच्याकडून विश्वास व्यक्त. जळगाव शहरमधून मनसेकडून अनुज पाटलांना उमेदवारी. अनुज पाटलांचा नुकताच भाजपातून मनसेमध्ये प्रवेश. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनुज पाटलांकडून राज ठाकरेंचे आभार. शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांना बुलढाण्यामधून चौथ्यांदा उमेदवारी. यंदा जनतेच्या आशीर्वादानं चौकार मारणार. रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. खेड शिवापूर टोलनाक्यावर हस्तगत केलेल्या रकमेची सखोल चौकशी करा. भोर तालुका शिवसेना ठाकरे गटाची मागणी. भाजपच्या यतीन कदमांनी अजित पवार सुनील तटकरे यांची भेट घेतली. यतीन कदम यांची निफाड मतदारसंघाबाबत चर्चा. निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीप बनकर सध्या विद्यमान आमदार. धाराशिव विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम. राणा जगजितसिंह पाटील आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई. तर अजित पवार गटाकडून शिक्षक आमदार विक्रम काळे देखील इच्छुक. अमरावती अडसूळ विरुद्ध राणा हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता. अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले रवी राणांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. पुण्याच्या भोरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात महायुती एकवटली. महायुतीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी एकत्र काम करणार. पत्रकार परिषद घेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार. परळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंकजा मुंडे महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती असणार. शक्ती प्रदर्शन करणार नाही, धनंजय मुंडे यांची माहिती. वैशाली सूर्यवंशी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला. शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि पाचोरा विधानसभेचे उमेदवार किशोर पाटील यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी पाचोऱ्यामधून ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक.
पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली जरांगे यांची भेट. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कौटुंबिक भेट घेतल्याचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली. शिंदे गटाची यादी जाहीर झाल्यानंतर सकाळी अंतरवली सराटीमध्ये चिवटे यांच्याकडून जरांगे यांची भेट.